नमस्कार मित्रांनो, मी राजेश खंडारे. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आहे. आज सकाळी तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी मी एक व्हिडिओ टाकतो आहे. त्याचं नाव आहे मला सकाळी का उठायचं. होय, मी उठतो, तुम्ही पण उठू शकता. होय, अगदी बरोबर. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अगदी सोपं आणि फक्त तुम्हाला 5 चांगल्या सवयी लावायच्या आहेत. त्या कोणत्या? तर पहिलं, दृढ संकल्प. तुम्हाला फक्त दृढ संकल्प करायचा आहे की मी रोज सकाळी लवकर उठणार म्हणजे उठणारच. आणि होय, तुम्ही जर रोज सकाळी उठायला लागलेत तर समजून जा की तुम्ही अर्धी शर्यत जिंकलात आणि तुमच्या जीवनात यशस्वी होण्याची पहिली पायरी पार पाडली. नंबर 2, रोज सकाळी उठून करायचं काय? तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की आता सकाळी तर लवकर उठायचं, पण लवकर उठल्यावर करायचं काय? तर त्यासाठी नियोजन तुम्ही करू शकता. सकाळी उठून करायची अशी खूप काही चांगली सवयी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात लावून घेऊ शकता. त्यामध्ये प्रामुख्याने योग, व्यायाम, अभ्यास करणे, घरकामात आईला मदत करणे इत्यादी कामे. नंबर 3, रोज सकाळी उठायचं कसं? आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की रोज सकाळी उठायचं तर ते कसं? त्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल. मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावं लागेल. आणि होय, तसंही झोपण्या अगोदर आणि झोपेतून उठल्याबरोबर मोबाईलचा वापर शक्यतो टाळावा लागेल. शरीराला आवश्यक असणारी विश्रांती ही द्यावीच लागेल. रोज रात्री 10 ते 4पर्यंतची वेळ ही झोपेसाठी काढून ठेवावीच लागेल. आपल्या शरीराला योग्य आराम मिळाला तरच आपण आपल्या होणारी सर्व कामे व्यवस्थित पार पाडू शकतो. आणि 4, योग्य व्यायाम. होय, रोज तुम्ही जर सकाळी लवकर उठून योग, व्यायाम करायचं ठरवलं ना तर ते खूपच योग्य आहे. सकाळी सकाळी केलेला व्यायाम हा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असतो. आपल्या शरीराला लागणारी शुद्ध हवा या सकाळच्या वेळेतच आपल्याला मिळू शकते. रोज सकाळी उठून धावणे, चालणे, योग, व्यायाम करणे ही फक्त सकाळची 1 तासाची वेळच तुम्हाला पूर्ण दिवसभराच्या थकव्यापासून मुक्ती देऊ शकते. आणि 5, त्यापासून मिळणारे तुम्हाला अद्भुत फायदे, लाभ. होय मित्रांनो, ह्या चांगल्या सवयी जर तुम्ही तुमच्या जीवनात लावून घेतल्या तर तुम्हाला याचा खूपच फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमची दिवसभराची चिंता, थकावट, ताण, तणाव दूर करू शकता आणि तुमचा दिवस हा संपूर्ण आनंदात, उल्हासात जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी आनंदित राहा, हसत राहा. आपलाच शुभेच्छुक राजेश खंडारे. माझ्या यूट्यूबचं नाव आहे राजेश खंडारे 1974. धन्यवाद.